अहो त्यांनी मराठा अंगावर घेतले, पण त्यांचे पक्ष मराठ्यांना थेट अंगावर घ्यायला तयार नाही आहेत ना, त्यामुळं नाही म्हटलं तरी. मग आता भुजबळ हे खरोखरच गंभीर आहेत की निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे भावनिक साथ मतदारांना घातले आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. मित्र हो, नमस्कार. छगन भुजबळ म्हणजे डुप्लिकेट नेता. नाही, मी नाही म्हणत. असा टोला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी लगावला असतानाच छगन भुजबळ यांनी एक नवा डाव टाकला आहे की एकूण परिस्थिती लक्षात घेऊन रणांगणातून त्यांनी पळ काढला आहे, असा प्रश्न आता राजकारणातच उपस्थित झाला आहे. अर्थात त्याला कारण ही छगन भुजबळ हेच ठरले आहेत म्हणा. भुजबळ हे तसे मुरब्बी नेते आहेत, पण त्यांच्या बदलत्या भूमिका या त्यांच्यासाठीच अडचणीच्या ठरत आलेल्या आहेत. शिवसेनेत मोठे झाले, मग तिथून त्यांचे विचार त्यांच्या बदलत्या पक्षाबरोबर बदलतही गेले. त्यात ते मराठा विरोधी आहेत ही एक छबिता आता तयार झालेली आहे. अहो त्यांनी मराठा अंगावर घेतले, पण त्यांचे पक्ष मराठ्यांना थेट अंगावर घ्यायला तयार नाही आहेत ना, त्यामुळं नाही म्हटलं तरी पक्षात सुद्धा भुजबळ हे एकाकी पडले. भुजबळ यांनी शरद पवार यांना सोडलं. बरं, पुढं अजित पवार यांच्या पक्षात देखील त्यांची घुसमटच झाली, घुसमटच सुरू आहे. महायुतीत ते रमले नाहीत हे त्यांच्याच नाराजीवरून पुन्हा दिसून आलं. त्यांची नाराजी काय, त्यांची देहबोली काय, अर्थात त्यांना मी नाराज नाही असं म्हणावं लागलं. राजकारणात त्याच पक्षात राहायचे तोपर्यंत हे म्हणावं लागतं. पण एकंदरीत राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सध्या भुजबळ यांच्या विरोधात आहे. अहो एकतर ते सध्या महायुतीत आहेत आणि दुसरीकडं मराठा समाजाच्या टार्गेटवर भुजबळ आहेत. त्यामुळं आता लोकांमधून निवडून येणं हे त्यांच्यासाठी म्हणजे छगन भुजबळ यांच्यासाठी तरी कठीण आहे. कदाचित त्याचसाठी त्यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवार यांनी मात्र तसं होऊ दिलं नाही. छगन भुजबळांना डावललं आणि आपली पत्नी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावून टाकली. भुजबळ पुन्हा एकाकी. आता विधानसभेत काय भूमिका घेणार छगन भुजबळ? मनोज जरांगे पाटील तर रोज भुजबळ यांच्यावर तोफ गोळे फेकत आहेत. अशाच परिस्थितीमध्ये भुजबळ यांनी चक्क आरामाची भाषा केली आहे. अहो त्या छगन भुजबळ आणि आराम करणार? अहो राजकीय चर्चा सुरू झाली ना, त्यामुळं आपणास काही काळ आराम करायचं असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे निवृत्तीचेच संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. सामाजिक कार्याची जबाबदारी मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांनी घ्यावी. राजकारणात स्वतःच्या निर्णय क्षमतेवर त्यांनी पुढे जावं असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी केलं. मग आता भुजबळ हे खरोखरच गंभीर आहेत की निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे भावनिक साथ मतदारांना घातले आहे का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. बघा, घरातला एखादा सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरणार म्हटलं की छगन भुजबळ हे कायमच मतदारांच्या भावनिकतेला हात घालतात. त्याचाच अनुभव नांदगाव इथं समीर भुजबळ यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आला. बघा, शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या नांदगाव मतदारसंघात यापूर्वी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज यांनी सलग 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत या जागेवर भुजबळ यांच्याकडून माजी खासदार असलेले पुतणे समीर भुजबळ यांना मैदानात उतरवण्याचं नियोजन करण्यात येत आहे. आणि याच कारणास्तव समीर भुजबळ यांचा वाढदिवस भुजबळ कुटुंबियांनीच नांदगाव मतदारसंघात साजरा केला. बघा, यावेळी राज्यासह नाशिक जिल्ह्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. उभयतांनी सामाजिक कार्य पुढं न्यावं. काहीही करण्यापूर्वी आपणास विचारण्याची ही गरज नाही. आपणास काही काळ आराम करायचा आहे, असं छगन भुजबळ या कार्यक्रमात बोलून गेले. आता या भावनिक आवाहनातून भुजबळांना नांदगावमध्ये पुन्हा जम बसवायचा आहे की राजकारणातून निवृत्त व्हायचं आहे, याचे ठोकताळे राजकीय वर्तुळात मांडले जाऊ लागले आहेत. अहो नांदगावमध्ये पुतण्या समीरला पाय रोवता यावेत म्हणून त्यांनी नेहमीप्रमाणे मतदारांना भावनिक साथ घातली असं देखील मानलं जाऊ लागलं आहे. समीर भुजबळ हे 2009 मध्ये नाशिकमधून लोकसभेत पोहोचले होते.
या निवडणुकीवेळी मराठा ओबीसी वाद उफाळून आलेला होता, तेव्हाही छगन भुजबळांनी आपला पुतण्या तुमच्या पदरात टाकत आहे, त्याला सांभाळून घ्या, अशा प्रकारचं एक भावनिक आवाहन नाशिककरांना केलं होतं. छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द तशी पाहिली तर नेहमीच आक्रमकतेकडे झुकलेली असते, अगदी सुरुवातीपासून. पण जेव्हा काही वेगळे प्रसंग उद्भवतात ना, तेव्हा छगन भुजबळ हे नेहमीच भावनिक आधारावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी आक्रमकतेला मुरड घालतात. कौशल्य त्यांचं ते. निवडणुकीत त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा त्यांनाच मिळतो ना. आगामी निवडणुकीत तशी परिस्थिती असल्यामुळं नम्रतेकडे झुकून भावनिक आधार त्यांनी घेतला असावा, असा अंदाज राजकीय विश्लेषक संदीप डोळस यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे शरद पवार त्यांना निवडून येऊ देतील काय? भुजबळ कुटुंबातील कोणाला ते निवडणुकीत जिंकू देऊ शकतील काय? ही सगळी भीती तर आहेच ना. त्यांना एकट्यानंच नाही, गद्दारी केलेल्या सगळ्या आमदारांच्या बाबत मनामध्ये ही धास्ती आहेच. भुजबळांच्या निवृत्तीची चर्चा होऊ लागलेल्या असतानाच कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे येवल्यातून आपणास निवडणूक लढवावी लागेल असं देखील भुजबळ म्हणाले आहेत. आता काय समजायचं? आता बघा, तसं पाहिलं तर कुठल्याही पक्षाचा कुठलाही नेता असू द्या, कुठलीही भूमिका त्याला स्वतःलाच घ्यायची असते. कार्यकर्त्यांना विचारतो म्हणतात आणि कार्यकर्त्यांच्या तोंडून आपल्या मनातलं ते वदवून घेत असतात. मग तो पक्ष बदलायचा विषय असो किंवा निवडणूक लढवायचा विषय असो. अर्थात हे सगळ्यांनाच माहीत आहे हो. पण भुजबळ आराम करायचा म्हणाले आहेत, याचा नक्की अर्थ काय लावायचा? डाव की रणांगणातून पळ काढण्याची केलेली तयारी, की लोकांना भावनिक करून आपल्या पदरात काही पाडून घ्यायचं आहे? तुम्हीच ठरवा, तुम्हीच सांगा आम्हालाही. आणि हो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.